मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट. ही अपडेट आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत जे आहे नाशिक ओझर येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही जाहिरात आहे ITI अप्रेंटिससाठी. तर यामध्ये जे आहे ITI पासआउट उमेदवार जे आहे एलिजिबल आहेत. यासाठी अप्रेंटिस भरतीचा जो काही कालावधी आहे हा 1 वर्षाचा राहणार आहे. यामध्ये खालील प्रकारचे ट्रेड्सचे जे काही उमेदवार आहे हे यामध्ये एलिजिबल आहे, ज्यामध्ये फिटरचे 138 वॅकन्सी आहे, टूल अँड डाय मेकर, जिग अँड फिक्स्चरचे आहे, त्यानंतर डाय अँड मोल्डचे आहे, त्यानंतर टर्नरचे आहे, मशिनिस्टचे आहे, ग्राइंडर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहे, ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकल आहे, मेकॅनिक मोटर व्हेकल आहे, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिकचे आहे, पेंटरची वॅकन्सी आहे. त्यानंतर ज्यांचा 1 इयर कोर्स राहतो ITIचा त्यांच्यासाठी जर बघितलं तर कार्पेंटरचे आहे, शीट मेटल वर्करचे आहे, कोपाचे आहे, वेल्डरचे आहे, स्टेनोग्राफरचे आहे. अशा प्रकारे एकूण 324 वॅकन्सीज त्यांनी दिलेल्या आहे. यासाठी जे आहे ITI पासआउट उमेदवार जे आहे यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. यासाठी NCVT किंवा SCVTचा जो काही तुमचा ITI आहे हा कंप्लीट असला पाहिजे. यासाठी तुमचं जे आहे नॅशनल अप्रेंटिस पोर्टल स्कीम या अंतर्गत जे आहे अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे. त्या पोर्टलवरती तुमचं जे अकाउंट आहे हे 100% कंप्लीट असलं पाहिजे. यानंतर जे आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो राहतो तुमचा A0 ने स्टार्ट होणारा तो तुम्हाला घ्यायचा आहे. तो नंबर जो राहील तो तुम्हाला एक Google ॲप्लिकेशन फॉर्म भरून जे आहे त्यामध्ये टाकायचा आहे. तर Google ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो तुम्हाला या खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे, तेथे मिळून जाईल. त्यावरती जाऊन तुम्हाला तो अर्ज करणे गरजेचं राहणार आहे. अर्ज करताना जे काही माहिती विचारलेली आहे ती व्यवस्थित रीतीने भरायची आहे. एकदा माहिती भरल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं करेक्शन करण्याचं चान्स त्यांनी दिलेला नाही आहे. यासाठी ऑल इंडिया कॅन्डिडेट जे आहे यासाठी एलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता. यामध्ये रिझर्वेशनचा कोटासुद्धा राहणार आहे, ज्यामध्ये SCसाठी 10%, STसाठी 9%, OBC नॉन क्रिमिनल 27%, दिव्यांगासाठी 4% आणि EWSसाठी 10% वॅकन्सी रिझर्व राहणार आहेत. तर यामध्ये जे आहे वेगवेगळ्या जे आहे इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेले आहे, जसे की अप्रेंटिसशिप इंडियावरती रजिस्ट्रेशन करायचं, प्रोफाईल कंप्लीट करायचं, त्यानंतर खाली दिलेला जो काही हे जी लिंक आहे किंवा हा QR कोड जो दिलेला आहे हा तुम्ही स्कॅन करून जे आहे यामध्ये Google ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे भरू शकता. एकदा तुम्ही फॉर्म फिलअप केल्यानंतर त्यावरती तुम्हाला दिसून जाईल की थँक्यू युअर फॉर्म इज सबमिटेड सक्सेसफुली. हे आल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे हा व्यवस्थित रीतीने भरला आहे असं तुम्ही समजू शकता. यामध्ये जे आहे लास्ट डेट जी आहे Google फॉर्म भरण्याची ती 31 ऑगस्ट 2024 राहणार आहे. यानंतर जे आहे मित्रांनो दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये सप्टेंबर 2024मध्ये तुमचं फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल. त्यासाठी उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल. त्यानंतर जे आहे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे ही 4थ्या आठवड्यामध्ये लावली जाईल, म्हणजे फायनल लिस्ट आपण याला म्हणू शकतो. आणि जॉईनिंग जी डेट आहे ही 2nd वीक ऑफ ऑक्टोबर त्यांनी सांगितलेली आहे. तर यामध्ये जे काही आहे ते तुम्हाला नंतर सांगितलं जाईल. इतर जे काही तपशील आहे जसे की तुम्हाला फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट किंवा इतर तपशील जो आहे तो तुम्हाला नंतर सांगितला जाईल. तर अशा प्रकारे जी आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही तुम्हाला जाहिरात डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. Google फॉर्मची भरायची लिंकसुद्धा त्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, तेथून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.